गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, तुम्हा देखील रंग निरंग नाथ तुम्हा देखील आसये, रंग निरंग नाथ तुम्हा देखील आसये, तळवे तळहात तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, वा तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत असताना डावा अगोदर गुडघा थोडा पुढं करणार, उजवा त्याच्या पुढं नाही घेणार, उजवा गुडघा तिथपर्यंत चालणार आणि परत डावा पुढं घेणार, ही रांगण्याची पद्धत बरं का. आणि लेकरू रांगावं त्याला असं जावळ असावं, वर एक त्याला असा जुट्टू असावा, काजळ लावलेला असावं, पायामध्ये चैन असावे, असे ते बाजूबंद असावे, लेकरांना रांगण्याकरता सुरुवात करावं. कुणाचंही लेकरू असू द्या बरं का, असं सुंदर मेकअप केलेला असं लेकरू रांग द्यावं असं वाटतं, उचलावं, खरं आहे का. कुणाचंही लेकरू असू द्या, दिसाय असं सुंदर दिसतं की असं वाटतं उचलता माणूस आणि त्याची एक पप्पी घेत. 70 वर्षाचं बिचार जर रांगू लागलं तिकडून जर असं येऊ लागलं, नको नको तिकडं बाबा तिकडं, घराकडं नाही त्या बाबाला, तिथून तिकडंच गोट्यातून तिथून तिकडंच, पुन्हा इकडं नाही, अजिबात नाही. महाराज भगवंताची लीला आहे. देवानं रांगण्याकरता सुरुवात केली, रांगतच असणाऱ्या खोड्या करण्याकरता सुरुवात केली. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, धावून धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गराणी, बांधिती चरणी देती गराणी, यशोदे साजणी, यशोदे साजणी, दही दूध भक्षुन तमाल निळे नवल केले साज, कृष्ण आळवा बाई आळवा परतुली माथे दावा, कृष्ण आळवा कृष्ण. देवानं लीला केली. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावून धरिती गवळणी. रांगायला सुरुवात केलं. रांगत 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 आईच्या जवळ गेले. आई काय करू लागली, आई जरा दही टाकलेलं आहे आणि त्या दह्याचं असणारं मंथन चालू आहे, लोणी काढायचंय आणि लोणी काढत असताना दही घुसळायला चालू आहे. पण देवाची लीला अशी आहे, देवाच्या मनात जर आलं तर कधी आईला लोणी सापडू द्यायचे, आणि मनात जर कधी आलं तर देवानं आईला कधीच लोणी असं काढू द्यायचं नाही. देवानं काय करायचं, घुसळण सुरू झालं की ताकाच्या डेऱ्यामध्येच असणार जाऊन बसायचं. हात हरी सोड रवीचा हात हरी बाळा करू दे रे मंथन,
बाळा करू दे रे मंथन, बाळा करू दे रे मंथन, बाळा बाळा करू दे रे मंथन, बाळा करू दे रे मंथन, बाळा करू दे रे मंथन. देवानं यायचं आणि हात पकडायचा. यशोदा मातेनं म्हणायचं, बाळा मला मंथन करू दे. देवानं माठात जाऊन बसायचं, पण आईला पत्ता लागू द्यायचा नाही. घुसळण चालू असताना लोणीच वर येऊ द्यायचं नाही, खाली बसूनच लोणी खाऊन घ्यायचं. काय देवाची लीला आहे. यशोदा मातेनं विचार करायचा, एवढं मी घुसळण करते पण लोणी का वर येत नाही, ही देवाची लीला आहे. आणि महाराज देवानं एक वेळेला तर परीक्षा घेण्याकरता सुरुवात केली आईची. श्रीकृष्ण भगवंताला आईनं असं मांडीवर घेतलेलं आहे, स्तनपान करण्याकरता सुरुवात आहे आणि दूध मात्र असं चुलीवर तापत आहे. आईचं आपल्यावर किती प्रेम आहे हे पाहण्याकरता देवानं नुसतं दुधाकडे पाहिलं. दुधाकडे पाहिल्याच्या नंतर दूध व्यवस्थित तापत होतं, पण दुधाकडे पाहिल्याबरोबर दूध असं वर उतू येऊ लागलं. कृष्ण मांडीवर आहे आणि कृष्ण मांडीवर असल्याच्या नंतर देवाला आईची परीक्षा घ्यायची होती, आपल्यावर जास्त प्रेम आहे का दुधावर जास्त प्रेम आहे. काय केलं यशोदा मातेनं, कृष्ण मांडीवर असताना दूध उथं जाऊ लागलं, तेवढ्या देवाला असणारं उचललं ना असं खाली ठेवलं. खाली ठेवल्याच्या नंतर मग मात्र यशोदा माता तिकडं दुधाकडे गेली आणि दुधाकडे गेल्याच्या नंतर त्या दुधाला असणारा फुकू लागली. आणि खरं वर्णन केलं आहे बरं का. माता भगिनीला काही गोष्टी जर प्रिय जास्त असतील तर एक म्हणजे उतरंड, काही गोष्टी सांगितल्यात बरं का, आता ती राहिली नाही तो भागात असून. दुधावरची असणारी साय आणि जावाई, ह्या तीन गोष्टी एवढ्या प्रेमाच्या ना महाराज काय वर्णन करावं. कितीही जवळचा सोयरा येऊ द्या आणि दुधावर साय येऊ द्या, बिचारी फुकूनच त्याला बाजूला सारणार आणि दूध देणार. मग थुंका किती का मध्ये जाईना त्याचा विषय नाही. दूध असणारं प्रेम, यशोदा मातेचं वर्णन सुद्धा तसंच केलं. देवाला खाली ठेवलं आणि दुधाकडे असणारी गेली. मग मात्र देवाला राग आला आणि रागाच्या भारामध्ये देवानं अनेक माठाच्या जवळ गेले आणि माठ अशी लवणण्याकरता सुरुवात केली, पाडून देऊ लागले माठ. रागाच्या भरामध्ये यशोदा मातेला सुद्धा देवाचा राग आला. देव ऐकत नाही, काय करावं, खोड्या करतो म्हणून देवाला बांधण्याकरता सुरुवात केली. भलं मोठं असणार एक उखळ होतं आणि त्या उखळाला आता मी नेणार आणि बांधणार. शेजारी पाजाने सुद्धा सांगितलं, जास्त खोड्या करतो ना याला बांधून टाकजा, घराच्या बाहेर सुद्धा जाऊ नये म्हणून. मग सांगितल्याच्या नंतर मग मात्र उकळाला बांधण्याकरता सुरुवात केली. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. बांधा उकळाला याला, बांधा उकळाला, नंदाचा पोर याला बांधा उकळाला. दोरी आणली, उकळाच्या पाठीमागून टाकली, देवाच्या पोटाला बांधण्याकरता सुरुवात केली. पण हनुमंतरायासारखी घटना घडली.
हनुमंतरायाला सुद्धा बांधल्या असता करता किंवा शेपटीला गुंडाळत असताना तिथं सुद्धा वस्त्र कमी पडू लागले आणि इथं सुद्धा दोरी मात्र 4 बोट कमी पडू लागली. यशोदा मातेनं काय केलं, दोरी कमी पडल्याच्या नंतर दुसरा तुकडा आणला, त्या दोरीला लावला. आता दोरी लांबली. परत गाठ मारण्याकरता सुरुवात केली, परत 4 बोट कमी पडली. दोरीला दोरी, दोरीला दोरी, दोरीला दोरी. ज्या वेळेला दोरीची असणारी पद्धत, दोरीला दोरी बांधण्याकरता सुरुवात केली, कृष्ण मात्र हसत आहे आणि देवाला दोरी बांधण्याकरता कमी पडत आहे. देवानं हसत हसत सांगितलं, आई खरं सांगू, मला कुणीच बांधू शकत नाही बरं का, आणि जर बांधायचं असेल तर भक्तीनं मला बांधावं लागतं. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. आई मला असं कोणी बांधू शकत नाही बरं का. मग देवाला प्रश्न विचारला, कसं बांधता येत आई? जर बांधायचं म्हटलं तर मी स्वतःहून बांधून घ्यावं लागेल, थोडं जरा बाजूला थांब बरं. देवानं स्वतःहून गाठ मारली आणि आईला सांगितलं, तुम्ही आता काम करण्याकरता निघून जा. आता आई काम करण्याकरता निघून गेल्याच्यानंतर देवाला एक लीला करायची होती. 2 कुबेराची असणारी मुलं वृक्षाच्या स्वरूपामध्ये होते. त्यांचं नाव मणिग्रीव, नलकुबेर अशा स्वरूपामध्ये असणार त्यांची नावं. देवानं उखळाला आज्ञा दिली, चला आपल्याला एक कार्य करायचं आहे, माझ्या पाठीमागं या. तेवढं मोठं उखळ देवानं असं त्याला आज्ञा केल्याबरोबर लगेच एका साईडला झालं आणि मागं ओढण्याकरता देवानं सुरुवात केली. रांगत 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 2 असणारे वृक्ष, त्या वृक्षाच्या मधून देवानं पुढे जाण्याकरता सुरुवात केली. उखळ पाठीमागून आलं, पण त्या 2 वृक्षाच्या आतमधून उखळाला जाताच येईना. देवानं असं शक्ती जी लावली ना, तेवढे मोठे असणारे वृक्ष, पण देवानं शक्ती लावल्याच्या नंतर लगेच कडाळ असा आवाज झाला आणि ते वृक्ष खाली पडले. तेवढ्याच वेळामध्ये त्या वृक्षामधून कुबेराचे असणारे 2 सुपुत्र नलकुबर आणि मणिग्रीव बाहेर आले आणि देवाची असणारी स्तुती करू लागले. देवा, अनेक वर्षापासून इथं शाप मिळाल्यामुळं नारदजीच्या इथं थांबलो होतो, तुम्ही अवतार घेणार आहात आणि आमचा उद्धार करणार आहे, त्या दिवसापासून आम्ही तुमची वाट पाहत आहोत. त्याच वेळेला वृक्ष मोडले म्हणून अनेक लोक जमा झाले. कशानं मोडले, कशानं मोडले? लहान लहान लेकर आले, त्यांनी सांगू लागले, हे देवानं उखळ ओढलं आणि देवानं उखळ ओढल्याच्या नंतर हे वृक्ष असणारे मोडले. पण लोक म्हणू लागले, एवढं मोठं उखळ, एवढे मोठे असणारे हे झाडं, हे देवाच्यानं शक्य होणार नाही, हा तर बालक साधारण आहे, असं बोलू लागले. पण काही जणाला त्या देवाची लीला माहिती होती, पण आता देवानं परत लीला खेळण्याकरता सुरुवात केली. आता घरी देवाला परत आणलं आणि देवानं परत काही लीला करण्याकरता सुरुवात केली. आता रांगणं थोडंसं देवानं बंद केलं आणि थोडंसं आता उभा राहण्याकरता देवानं सुरुवात केली. आता जर लेकराला जर चालायचं म्हटलं तर आताचे गाडे वेगळे आहेत आणि जुन्या काळामधले गाडे वेगळे होते. जुन्या काळामधला लाकडी गाडा 3 चाकाचा, वडिलांना त्याचे 2 हात वर ठेवायचे आणि त्याच्या मागं चालायचं. ते लेकरानं काय करायचं, पुढं गाडा ढकले 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 ढकलेत असं पुढं जायचं.
आता तो गाडा राहिला नाही, आता नवीन एक गोल असणारा गाडा निघाला. आता लेकराला उचलायचं त्याच्यात बसवायचं, एक पाय इकून आणि एक पाय इकून, सगळ्या घरामध्ये ते फिरतं बरं का. ही चलण्याची नवीन आता गाड्याची पद्धत. आता देवानं गाडा घेतला नाही किंवा आताच्या सारखी ती भूमिका अशी बसली नाहीत. देवाने एक लीला केली. नामदेव महाराजांनी सुंदर गोड वर्णन केलं आहे. सगळ्या जगताला संकट पडल्याच्या नंतर आधार जर कुणाचा असेल तर देवाला संकट, म्हणजे लोकाला संकट पडल्याच्या नंतर देवाचा आधार लोकाला आहे. म्हणजे संकट पडल्याच्या नंतर लोक देवाचा आधार घेतात संकटातून बाहेर येण्याकरता. पण देवानं आज आधार कुणाचा घेतलेला आहे? उभा राहण्याकरता. रांगत रांगत भिंतीच्या जवळ गेले, एक हात भिंतीला दिला, दुसरा हात भिंतीला दिला आणि दोन्ही पायांना असं ताट पाय करत करत असं उभं राहण्याकरता सुरुवात केली. काय देवाची लीला आहे. नामदेव महाराज म्हणतात, भिंती धरोनिया दोघे उभे राहताती, आधार जगती ज्याचा असे. ज्यांचा जगताला आधार आहे त्यांनी आज नाटक करत असताना भिंतीचा आधार घेतला आणि भिंतीलाच धरून आता चालण्याकरता सुरुवात केली. चलत चलत चौकटीपर्यंत गेले आणि चौकटीपर्यंत गेल्याच्या नंतर पाठीमागे वळून पाहिलं. आपल्याला कोणी पाहतं का? हे लेकरं हुशार असतात बरं का. इतकी लेकरं हुशार ना, आई वडील घरामध्ये नसल्याच्या नंतर बाहेर कसं जायचं, चोरी कशी करायची, सगळी लीला लहान लहान लेकराला कळते बरं का. माग वळून पाहिलं, आपल्याला काही लीला करायची. आता यशोदा माता दिसत नाही, नंद बाबा दिसत नाही, लगेच चौकट ओलांडली, नीट बाहेर लगेच देव. आणि बाहेर गेल्याच्या नंतर मग मात्र खोड्या करण्याकरता सुरुवात केली. मेलेला सर्प उचलला, आपल्या गळ्यात घातला आणि मेलेल्या सर्पाची असणारी मान आपल्या हातामध्ये धरली. म्हणजे बारके बारके लेकर होते का नाही. देवाची लीला. तुझ्या घरी लोणी आहे का रे? त्यानं सांगितलं आहे ना. माझ्या गळ्यात आहे, तुला दिसतंय का काय ते? हा साप आहे. मग जर हे तुला जर चावला तर काय होईल माहिती का? हा माहिती ना, मरणारच आहे. मग एक काम करायचं, पटकन घरी जायचं, लोणी आणून द्यायचं. महाराज ते भिनेच्या पोटी लेकर घरी पळत जायचे, लगेच लोण्याचा माठ उचलायचे, देवाच्या समोर आणायचं. देवानं काय करायचं, अगोदर थोडं लोणी खायचं. पण थोडं लोणी खाल्ल्याच्या नंतर म्हणायचे, मी अवतार कशा करता घेतला? माझ्या एकट्या खाण्याकरता नाही, यांना सुद्धा खाऊ घालायचं आहे. इकडे नको देवा, साप चावत. अरे चावत नाही, इकडे बस समोर. काय देवा, मध्ये हात घाल. त्यांना भेदच हातमध्ये घालायचा. खा देवा, साप खा म्हणला ना. भीतीच्या पोटी त्यांना खाण्याकरता सुरुवात करायची. देवाची असणारी लीला. आणि साप दाखवायची. काही गवळणीच्या घराच्या जवळ जायचे आणि गवळणीला देवाना प्रश्न विचारायचं, कोणाचं घर आहे? त्या गवळणीला गर्व झालेला होता. गवळणी सांगायचं, माझं घर आहे, माझं. आता सुद्धा लोक म्हणतात वा, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर. देईन तोंडावर, देईन तोंडावर. देईन तोंडावर. त्या गवळणीनं सांगायचं, माझं घर आहे. आणि आता सुद्धा लोक बोलतात, महाराज हे 4 मजली जे दिसतंय ना, आपलं आहे. सांगतो, जमीन आपली नाही, घर आपलं नाही,
ही सगळी संपदा जागीच्या जागी राहणार आहे. पोषितो जगासी एकला तो, हे सगळं त्याचं आहे, आपलं काहीच नाही. फक्त निमित्ताचा धनी आणि केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. फक्त हे माझं म्हणण्यामध्ये देवानं सांगितलं, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझं नाही घर, हे माझंच घर आहे. देवानं मग मात्र खोड्या करण्याकरता सुरुवात केली. आणि खोड्या करत 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 मग मात्र गावामधले घराणे यशोदा मातेकडे येण्याकरता सुरुवात झाली. आणि ते घराणे असे होते महाराज, गवळणी सांगती घराणी रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती घराणी खावोनी दही दूध तूप लोणी अवघी फोडिली विरजनी. हागे बाई कोणासी आवरे ना, हागे बाई कोणासी आवरे ना. यशोदा बाळ तुझा काना कोठवर सोसो धिंगाणा. यशोदा बाळ तुझा काना कोठवर सोसो धिंगाणा. आता घराणी येण्याकरता सुरुवात झाली. गवळणी सांगती घराणी रात्री आला चक्रपाणी खावोनी दही दूध तूप लोणी अवघी फोडिली विरजनी. घराणी सांगण्याकरता सुरुवात केली. पुढं वर्णन केलं. दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावोनी म्हणे बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देऊनी. गाठ बाई कोणा सुटेना. आता एक घराणे आहेत बरं का. आणि खरे जर घराणे कोणते जर असतील तर महाराज अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून वेगळेच घराणे आहेत. आपण वरवरचे घराणे धरतो. खरे घराणे कोणते आहेत पहा. आवरी आवरी आपुला काना, किंवा आवरी आवरी आपुला काना, किंवा दुर्बळ्याची केली असणारी चोरी. घरा जावयाची उरी कृष्णे ठेवली नाही. कवाड भ्रांतीचे उघडिले कुलूप मायेचे मोडिले. शिंके अविद्येचे तोडिले बाई तुझिया कृष्णे. होती क्रोधाची अर्गळा हाळूची काढिलीसी बळा. होती अज्ञानाची खिळा तेही निर्मूळ केली. डेरा फोडिला दंभाचा त्रिगुण तिवईस ठाव कैचा. प्रपंच सडा हा ताकाचा बाई केला तुझिया कृष्णे. सगळं असणार अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून वर्णन केलं आहे. पण आपल्याला अध्यात्माच्या बाबतीपेक्षा हे जे वरवरच्या असणारे जे खोड्या आहेत ना, हे जास्त करून आपल्याला आवडतात. मग घराणे गावामध्ये असणारे येऊ लागले. आणि घराणे गावामध्ये येत असल्याच्या नंतर यशोदा मातेला सुद्धा एका दृष्टीनं असणारं ते थोडंसं वाईट वाटायचं की आपल्या लेकराने हे खोड्या करू नये. पण एका दृष्टीनं आनंद पण व्हायचा. राणी ग गोकुळच्या नारी बाळ सांगता ग. राणी ग गोकुळच्या नारी बाळ सांगता ग. राणी ग गोकुळच्या नारी. गे गोकुळच्या नारी
काय लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी, काय लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. आणि हे खोड्या देवाच्या आहेत बरं का. आता त्या खोड्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. इतकी लेकरं काही कलाकार असतात ना. नवीन एक लेकरू शाळेमध्ये गेलं आणि पहिलीचा वर्ग भरला. हो हो, एक माईक द्या ना, मग माईक द्या. आणि मग ते लेकरू शाळेमध्ये गेलं, पहिलीचा वर्ग. मग पुढं ज्या वेळेला गुरुजींनी म्हणण्याकरता सुरुवात केली, म्हणा मुलांनो, एकावर एक 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14, एकावर 5 15 असे गुरुजी एकावर 8 18 इथपर्यंत गेले. सगळेजण म्हणू लागले, पण एक मात्र मध्ये म्हणीना गेलत. गुरुजींनी प्रश्न विचारला, अरे सगळा वर्ग म्हणतो, तू काय एकटा म्हणत नाहीस? गुरुजी म्हणला, मला प्रश्न पडलाय बरं का. म्हणजे कोणता प्रश्न? तुम्ही काय म्हणता म्हणला? एकावर 1 11, एकाच्या वरी 1 ठेवल्याच्या नंतर खालच्याला वज सहन होईल बरं का म्हणला. एकावर 2 12, आता खालचा कसा तरी वजन त्याचं पेलल म्हणला त्याला. आता एकावर 3 13 आणि एकावर 4 14 आणि एकावर 5 15, खालचा दम धरील का म्हणला? तवरचा मरून जाईल की म्हणला खालचा. हा, असे काही मुलं असतात महाराज. एक दुसरा विद्यार्थी शाळेमध्ये गेला आणि गुरुजीने पहिल्या दिवशी शिकवलं, मुलांनो 4 आणि 4 8. दुसऱ्या दिवशी शिकवलं 6 आणि 2 8. तिसऱ्या दिवशी शिकवलं 5 आणि 3 8. चौथ्या दिवशी आईनं बाळाला सांगितलं, जा की शाळेमध्ये. म्हणला, गुरुजीलाच आणखी काही नाही म्हणला. 3 दिवस होऊन गेलेत म्हणला. एकदा 6 आणि 2 8 म्हणतात म्हणला, एकदा 5 आणि 3 8 म्हणतात म्हणला, एकदा 4 आणि 4 8 म्हणतात. त्यांचाच मेळ बस नाही म्हणला आणखी. म्हणजे नेमका 8 कोणता आहे ह्याच्यामध्ये? ज्या वेळेला मग मात्र ह्यांना आताच कशाला आणलं तुम्ही? आणखी टाइम आहे ना आपल्याला. बरं बोलो आता, येऊ द्या इकडे, आता येऊ द्या, आता येऊ द्या, आता या, आता चला चला, वेळ होता ना आणखी. येऊ द्या आता, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. वाजवा त्यांच्याकरता एकदा टाळ्या, एकदा आता वाजवा. बसा खाली, बसा खाली, खाली बसा. नाही खाली बसा, तिथं तिथं बसा. खाली बसा आता, खाली बसा, बसा खाली, खाली बसा, बसा खाली. महाराज, इथं हा गोवर्धन पर्वत दिसतो ना, तुम्ही पहा, गोवर्धन पर्वतासारखा गोवर्धन पर्वत आहे. किती छोटा बनवलेला आहे. आणि हे गोपाळ बनवण्याचं सगळं जर काम असेल तर हरिभक्तीपरायण अंबादास महाराज कुंभार, एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. सुंदर गोवर्धन पर्वत बनवला. लेकराला असणारं मेकअप करणं वगैरे हे सगळे असणारी भूमिका, हे गोपाळ आपलेच आहेत बरं का. आणि असेच गोपाळ बनवतात. त्याचं एक कारण सांगतो. आता शेठजी असतील, इथं आबा असतील, बाळूकाका असतील, अशोक भाऊ असतील, भाऊ असेल, तुम्ही जेवढे तरुण मंडळी इथं आहेत का नाही, ही भार तुम्ही कवर खांद्यावर घेणार, बरोबर आहे का नाही? ही भार तुम्ही कवर घेणार, बरोबर आहे का नाही? ह्यांना तुम्ही असं जर बनवत गेलात का नाही तर ह्यांना एक गोडी निर्माण होईल. आणि पुढं चालून हे असे कार्यक्रम करत असल्यामुळे हे माळकरी बनतील, वाईट व्यसनाला जाणार नाहीत. आणि पुढला आपला सप्ताह हे कधीच बंद पडू देणार नाहीत. आपला सप्ताह असंच चालवत राहतो. म्हणून शक्यतो आपल्या लेकराला इकडंच माध्यमामध्ये वळवण्याकरता सुरुवात करायची. पहा, देवानं लीला करण्याकरता सुरुवात केली. शांत बसा, टाळ वाजू नका, शांत बसा तुम्ही. आता देवाची लीला आहे. चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. चोऱ्या करत 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 मग मात्र यशोदा माता घराने भरपूर येऊ लागले.
देवाला मारहाण करण्याकरता सुरुवात केली. कारण लेकरू आहे आपलं, त्याला वळण दिलं पाहिजे म्हणून मारण्याकरता सुरुवात केली. थोडंसं मारहाण केली आणि मारहाण केल्याच्यानंतर कृष्ण रडू लागला. रडत असताना पुन्हा समजत नाही, मग त्याला समजवण्याकरता दूध आणलं. दुधाची वाटी अशी भरलेली आहे, सकाळची वेळ आहे, देवाच्या समोर ठेवली. देवा, कृष्णा चल दूध पी. कृष्ण दूध पित नाही, रडू लागला. पी दूध लवकर. मी पिणार नाही. बर. मग आईनं छडी घेतली, मारण्याकरता सुरुवात केली. आई, दूध पितो पण माझी एक आट आहे. या दुधाच्या वाटीमध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय. दिवसात दूध दिलेलं होतं, सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आणि आई, दूध पितो पण जर मला या वाटीमधला सूर्य तो काढला आणि माझ्या तळहातावर जर दिला, देवाची लीला बघा, तो सूर्य काढून जर माझ्या तळहातावर जर दिला तर मग मात्र मी दूध पिईल. आता मला सांगा, दुधामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. आणि लेकरं असे असतात ना महाराज, एकदा हट्ट धरला ना, हट्टच सोडत नाही. दूधच पिणार नाही मी, मला चंद्र अगोदर सूर्य काढून दे. तिथून राधा असणारे पाण्याला जाऊ लागली आणि कृष्ण रडू लागला. समजतच नाही. फक्त राधिकेनं घराच्या बाहेरून हंडा पाण्याचा असणारा हातामध्ये आहे, राधिकेनं बाहेरून आवाज दिला, यशोदा कोण रडतय? यशोदानं मधून आवाज दिला, कृष्ण. राधिकेचा आवाज ऐकल्याबरोबर तेवढा रडणारा कृष्णानं डोळे पुसले. कृष्ण हसू लागला. तोच राधिका आतमध्ये आली. आतमध्ये आली की बरोबर देवानं राधिकेकडे पाहिलं आणि राधिकेनं देवाकडे पाहिला. दोघंही हसू लागले. त्यावेळेला यशोदा माता म्हणाली, मी अर्धा तास झाले याला समजवते पण हा समजत नाही, आणि तुला पाहिल्याबरोबर समजला. आता एक काम कर, पाणी भरण्याकरता मी मदत करते, याला तू तुझ्या घरी घेऊन जा. कृष्णाला उचललं आणि राधिकेनं घरी नेलं. एकांत असणारा भाग, मंचकावरांना असणारा त्याला बसवलं. सुंदर मेकअप केलेलं होतं आणि सुंदर मेकअप केल्याच्या नंतर मनामध्ये असणारा थोडासा भाव आला, देवा जर एवढ्या कमी वयामध्ये एवढा सुंदर दिसतोस तर तरुण झाल्याच्या नंतर तू किती सुंदर दिसशील रे. देवानं सांगितलं, राधिका तुझ्या मनामधला मी भाव ओळखला बरं का. तुझं मत असं आहे की माझं वय जर 16 वर्षाचं असेल तर त्या 16 वर्षाच्या वयामध्ये मी किती तरुण दिसेल असं तुला वाटतं ना. काळजी करू नको, माझ्याजवळ एक मंत्र आहे. हा, तेवढा मंत्र म्हणल्याबरोबर मी 16 वर्षाचा होतो. म्हणू का? देवानं सांगितलं म्हणा. राधिकेनं बोलल्याबरोबर तर देवानं असणारा झाला षोडस पाणी, म्हणजे 16 वर्षाची मूर्ती असणारी प्रगट झाली. मग राधिकेनं बोलण्याकरता सुरुवात केली. भक्ती कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, एक एक प्रश्न विचारायचा आणि देवानं उपदेश करण्याकरता सुरुवात करायची. इतके दोघ जण तल्लीन झाले. देव सांगण्यामध्ये तल्लीन आणि राधिका ऐकण्यामध्ये तल्लीन. तेवढ्याच वेळामध्ये राधिकेचा पती आला आणि त्यानं असणारा अशी साखळी दरवाजाची वाजवली. ऐकता भ्रताराची वचन, घाबरले राधिकेचे मन. आणि त्याच वेळेला मन घाबरल्याबरोबर तर राधिकेनं कृष्णाचे पाय धरले आणि राधिका सांगले, देवा आता 16 वर्षाचा झालास, जसं तुझं पहिलं रूप होतं का नाही, सगुण साकार रूप, लहान एकदम मी आणलेलं कडेवर, आता तेवढं रूप घे. देवानं सांगितलं, लहानाचं मोठं होता येते आपल्याला, पण मोठ्याचं लहान होता येत. ही देवाची लीला आहे. ज्यावेळेला राधिकेच्या डोळ्याला पाणी आलं, देवाला हे सहन झालं नाही. राधिकेचे डोळे पुसले आणि सांगितलं, काही काळजी करू नको, आत्ता मी लहान होतो. देव लगेच लहान झाले. राधिकेनं दूध भात आणला, काला करून दिला आणि काला करून देव क्वाटवरच बसले आणि खाऊ लागले. तोपर्यंत दरवाजा उघडला. राधिकेचे पती आतमध्ये आले आणि कृष्णाकडे पाहू लागले. देवानं काल्याचा घास असा उचलला आणि राधिकेच्या पतीला म्हटले, काका प्रसाद खायचा का? आता काकाला काहीच गोष्ट माहिती नाही ना. सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही चलू द्या. आता महाराज ही देवाची असणारी लीला आहे. देवानं भरपूर असणाऱ्या खोड्या सुरू केल्या आणि खोड्या सुरू केल्याच्या नंतर मग मात्र गावामधले असणारे असंख्य घराणी, गावातल्या लोकांनी सांगितलं, यशोदा आता आम्ही गोकुळामध्ये राहावं का गोकुळ सोडून जावं? गवळणीचे घराणे ऐकल्याच्या नंतर, गवळी लोकांचे घराणे ऐकल्याच्या नंतर, ऐसे ऐकता घराणी यशोदा नयनी आले पाणी, कृष्णा खोड दे टाकूनी. बस देवा आता एक खोडी मात्र टाकून दे. पण एका गवळ्याने तर
विचारच सोडून दिला, असल्या गावात राहणंच नको, चला आपली बैलगाडी जुपान निघाला. देवाला गोष्ट कळाली, एक गवळी आपला सगळा पसारा भरलेला आहे, बैलगाडीवर असणारा बसलेला आहे, निघालेला आहे. तो ऐकतच नाही सांगितलेला. उन्हाळ्याचे असणारे दिवस, सहज त्या गवळ्याच्या पत्नीला तहान लागली. सांगितलं, मालक ऊन आहे, गळा असणारा माझा जो कंठ आहे ना आता कोरडा पडत आहे, मला पाणी तहान लागलेली आहे. इकडे इकडे पाहण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत देवाने एक लीला केली. हिरवागार असणारा एक मळा तयार केला. विहीर, बोर, पाणी भरपूर असणारे मोर, लांडोरी वगैरे आनंदामध्ये राहत आहेत. देवाने ही लीला पाहिली आणि देवाने ही लीला असणारी संपूर्ण तयार केल्याच्या नंतर गवळ्याला असं वाटलं, पत्नीची अपेक्षा आहे, पाणी आणण्याकरता आपण जाऊ. बैलगाडी तिथंच उभा केली, घागर घेतली आणि पाणी आणण्याकरता तिकडे गेली. घागर भरली, परत बैलगाडी जवळचे आले. तोपर्यंत देवाने एक दुसरंच रूप धारण केलं. जसा गवळी होता तसलंच रूप घेतलं आणि गाडीवर बसले आणि बैलाला हाकण्याकरता सुरुवात केली. हट. ते गवळी आला, म्हणला, हे बैल माझे, पत्नी माझी, संसार माझा, तू कोण? म्हणला, मी मालक आहे. असं खालच्या ओरिजिनल गवळ्यानं वरच्याला ओढलं, दोघांची झगडा पकड सुरू झाली, भांडणं लगेच सुरू झाले. तोपर्यंत देवानं तिसरं रूप घेतलं. हट. ती म्हणला, चाललंय नेमकं काय? ज्याला ओढेल त्याचे भांडणं, ज्याला ओढेल त्याला भांडणं. आणि हे घरानं नंदबाबाकडे आलं. नंदबाबानं ओळखलं, हे दुसरी तिसरी लीला कोणाचीच नाही, आपल्याच कार्ट्याची लीला आहे. म्हणजे असं लक्षात येणार नाही ओरिजिनल कोण पती आहे. दिसण्याकरता सगळे सेम टू सेमच, ओरिजिनल कोण आहे कळच ना. नेमकं मग आता परीक्षा कशी घ्यायची सांगितलं. आता एक काम करायचं, ही बैल गाडी, पत्नी, संसार हा कुणाचा माहिती? माझ्या समोर असणारी एक भिंत आहे, डोळ्याच्या समोर उंच असणारी भिंत आहे. जो भिंतीच्या पहिलीकडे असा उडी टाकून जाईल बैलगाडी त्याची. आता देवाची लीला होती. जे डुप्लिकेट देवानं जे रूप घेतले होते का नाही, पळत पळत देवानं जायचे की उडी टाकायची की भिंतीच्या पलीकडं, उडी टाकायची की पलीकडं. जे ओरिजिनल होतं का नाही ते बिचारा खाली बसलं. म्हणला, बैल गेले, म्हणला आपले, बैलगाडी गेली, म्हणला पत्नी गेली, संसार गेला, का आपलं आता उडीच जात नाही, म्हणला आपले काय नाही. जेवढे नाटकाचे रूप होते सगळे देवानं रूप असणारे पलीकडे ते टाकून दिले असणारे. आणि जे ओरिजिनल बिचार होते सगळ्यात मागं, म्हणला काय तुम्हाला उड्या टाकायचे ते टाका, म्हणला आपला काही नंबर येणार नाही. ते मागं थांबलं. हे पळत पळत गेलं आणि भिंतीला फक्त त्यांना हात लावले. म्हणला आपली उडी जातच नाही. नंदबाबांनी सांगितलं, हाच ओरिजिनल असणारा मालक आहे. हे जे पलीकडे गेले का नाही, हे देवाची लीला आहे. आणि मग मात्र देवानं गावामध्ये असणारे जे खोड्या आहेत ना, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणाऱ्या खोड्या सुरू केल्या. आणि हे घराने येत असताना नंदबाबांनी सांगितलं देवाला, आता बस झाले ना, आता कवर खोड्या करायच्या, आता देवा तुला समजून सांगत कळत नाही, आता उद्या जाई राणा आणि सवे घेवोनी गोधना. मग सांगितलं, जुन्या काळामध्ये जर शाळा कोणती असेल तर जुन्या काळामधली असणारी शाळा म्हणजे जनावरं राखण्याची शाळा. सगळ्यात मोठा शिक्षक म्हणलं तर 10वी पास. तेव्हा शाळा तशी होती ना महाराज. आता एवढे शिकायलेत ना महाराज, नोकरीच नाही. बस मग जुन्या काळामधली असणारी शाळा म्हणजे गायी राखणे, जनावरं राखणे. आणि आताची शाळेमधलं काय वर्णन करावं. लेकरू थोडं लहानाचं मोठं झालं, त्याला इंग्लिश स्कूलची गाडी येणार, त्याला चड्डी तशीच, त्याची टाय तशीच, त्याचा भांग तसा पाडलेला, त्याला वॉटर बॅग सगळी सिस्टीम, टिफिन डबा. 1 वर्षाची फीस 25-30 हजार रुपये भरून घ्यायची आणि त्याला एक कविता शिकवायची. कोणती कविता? जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. हा हा म्हटलं, बापाचे 30,000 रुपये फिटले. आणि पाहुणा आला की त्याला तेवढीच कविता म्हणून दाखवायची, दुसरी कविताच नाही त्याजवळ. बस. आणि पुन्हा फीस पुढल्या वर्षी वाढली की पुन्हा मराठी मीडियम, त्याला इकडलंही येणार आणि तिकडलंही येणार पुन्हा. महाराज ही जुन्या काळामधली शाळा आहे म्हणजे गुरं जनावरं राखण्याची. देवाला गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना,
गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊनिया गाई नंदाचा, घेऊनिया गाई नंदाचा काना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, वना गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. गाई घेतल्या, गोपाळ घेतले आणि मग मात्र निघाले. आता निघाल्याच्या नंतर छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. गवळण मंडळी, स्वर धरा, स्वर धरा. श्रावणी म्हण. तीन तीन तीन. वा. खेळ कानाय, सर्वांनी म्हणा. तीरे खेळ कानाय मोनेच्या तीरे, तीरे खेळ कानाय मोनेच्या तीरे, खेळ कानाय मोनेच्या तीरे. खेळ कानाय मोनेच्या तीरे, खेळ कानाय मोनेच्या तीरे, खेळ कानाय मोनेच्या तीरे, खेळ कानाय मोने. वाह वाह वाह. खेळ कानाय मोनेच्या तीरे, खेळ कानाय मोनेच्या तीरे,
खेळ काना यमुनेच्या तीरे. रिपीट रिपीट. खेळे काना यमुनेच्या तीरे. खेळे काना यमुनेच्या तीरे. खेळे काना यमुनेच्या तीरे. खेळ काना यमुनेच्या तीरे. तीरे. खेळे काना यमुनेच्या तीरे. खेळे काना यमुनेच्या तीरे. खेळे काना यमुनेच्या तीरे. साहित्य सोयीचं खाणे उघड दिवसचे तेव्हा आम्ही बघतो की अंतरीची धरणी सोबत घरी तयार केली. जसे एखाद्या खाण्यातून सोनं बाहेर पडावं तसंच या ठिकाणी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक त्याचा वाटे देव. विशेष म्हणजे याचा जो गाण्याचा विषय आहे तो ताल अतिशय अवघड असतो. ताल म्हणजे एवढी कुंडली आहे ते कोणालाही सापडत नाही एवढ्या. आणि श्रावणीचा मामा डबल जे बघा नाही कशी खाल आहे. आणि म्हणून साहित्य या ठिकाणी बरोबर टाळ्या वाजवून धन्यवाद. खेळे काना यमुनेचे कधी सर्वांना तुम्हाला ऐकायला मिळाले. खरंच अशी कन्या असेल दोन्ही कुळाचा उद्धार करणे आणि मागे कीर्ती ठेवली पाहिजे. कामाने कामवरणीच जगायचं कशासाठी असं जगावं जेणेकरून लाखो लोकांनी आपले नेतृत्व असून राहावे अशी कन्या पाहिजे. असं चरण कोळी कन्यापुत्र मामा सुद्धा तेवढं आज मला इतकं समाधान वाटलं की आजचा म्हणजे आनंदच यायला मिळतो. महाराजांची कथा सुंदर वाणी जसा मेघाचा वर्ष होतो तसे अमृत या ठिकाणी आपल्याला दररोज अमृत प्यायला मिळतं. सुंदर सुंदर ऐकायला मिळतं. कोकिळा मी दररोज पाहतो कोकिळा तिला आनंद झालेला आहे ती सुद्धा या ठिकाणी येऊन दररोज ओरडते. बघा कोकिळा कावळं नाही कोकिळा असं आहे. म्हणून हा जो आनंद आहे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.
आणि या गावामध्ये मला एक समाधान वाटतं. माझे पहिले विद्यार्थी भाऊसाहेब पवार, महाराष्ट्र गावाला महाराज टाळे वाजवा. भाऊसाहेब पवार. त्यानंतर माझे दुसरे विद्यार्थी पंढरीनाथ पवार, शिकवलेले विद्यार्थी. त्यानंतर उत्कृष्ट आपले गणेश पवार आणि त्यानंतर आता हे माझं विद्यार्थी बघा वेदांत. वेदांत. मी मुंबईमध्ये राहून काम केलं बरं का. जशी स्थिती आहे तशा परीने आहे, पण हे प्रेमाने काम केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी विवलेश्वर उपदावेली द्वारी आणि त्याचा विरोध केला विघ्नहरी महाराज जगाव तर असं जगाव म्हणून महाराज म्हणतो की आज इतका आनंद वाटतो. आणि या कथेमध्ये जे आपल्याला दररोज महाराजांचा श्रीराम महाराज त्यांची सेवा मी करायला पण बघा महाराज सकाळी 3:30 वाजता 4 तास, परत आता 4 तास, परत 3 तास आणि संध्याकाळी 2 तास. कसा राहायचं बघा. विश्वास तास काम करतोय कसं आहे. ही माऊलीची शक्ती आहे, तुमच्या प्रेमाची शक्ती आहे. देह दावा आत्मा राहो पांडुरंगे दृढ भाव. ज्ञानेश्वरीचं पालन एवढ्यासाठी करायचं. खरोखर तुम्ही बसून बघा. ज्ञानेश्वरी अग्निगुण बोलते मला, कारण त्या बेळगावला 150-40 वाचेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मुलीपर्यंत 110 लोक बसले. सगळ्या मुली मुलं 45 वर्ष सप्ताह चाला म्हणजे असं काही पारायण झालं नाही. आणि या 2 वर्षाकडे माझ्याकडे त्यांनी बरोबर 10 वर्षापासून ते मला बोलत होते की तुम्ही पारायण चाला. आणि म्हणून यावर्षी 2 वर्षापासून जातोय. तिथे सुद्धा असा आनंद दीपोत्सव. आणि या ठिकाणी हा त्रिवेणी संगम आहे. आपल्या सप्ताहामधला सप्ताह मला तर असं वाटत नाही कुठे सप्ताह असा होईल. कारण का बघा तुम्ही कार्यक्रम खंडच नाही. सतत कीर्तन मागणीतन कष्ट जोडवता सतत कीर्तन चालू आहे. आता भागवत झालं की लगेच हरिपाठ झाले की कीर्तन झाले की लगेच जागर झाले की लगेच काकडा झाले की विष्णू सहस्रनाम झाले की आमचं सुरुवात पारायण झाले की दुपारी भजन गाथा भजन. असे कार्यक्रम कुठल्याही सप्ताहात हा यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे. या ठिकाणी अन्नदान यज्ञ आणि त्याच्यात भागवताचं हे बघा. हे भागवताचा जो शेवटचा गीता भागवत करीती श्रवण. महाराजांना पहिल्यांदा म्हणलं चला महाराज 700 गावाची काय भूमिका आहे बघा. आणि या गावाचं वैभव विशेष आहे. कीर्तन झाले असे म्हणजे उठामध्ये असे उठत नाही, ही मोठी शिस्त आहे. असं महाराजांनी या ठिकाणी आपण आणलं. पहिल्या वर्षी 6 वर्ष 3 वर्ष भागवत केलं, 3 वर्ष रामायण कथा केली. कुठली कथा सांगायचं, कुठली शिवपुराण असो कोणतंही पुराण असो. आणि त्याचा परिवारच कीर्तन, मुलगी कीर्तनकार, मुलगा कीर्तनकार, महाराज असं पाहिजे. आणि म्हणून आपल्या श्रावणीबद्दल एवढ्या लहान वयामध्ये एवढा ताण, एवढा आवाज आणि त्यांना साथ देतो मामाची ही घर कसा असेल बघ. एकाच्या नादानी परमार्थाचे असं. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय. महामुनि शुकाचार्य महाराज की जय. जय जय श्री राधे श्याम. गुरुवर्य लहाने महाराज गुरुजींनी संपूर्ण असणारं वर्णन केलं. फक्त एका शब्दामध्ये बोलतो बरं का मी. प्रॉपर्टी पेक्षा सगळ्यात मोठी असणारी जर प्रॉपर्टी कोणती असेल, आपले मुलगा नातू पंतू असणारे ह्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आले, तुळशीची माळ घातली, हे असणारं जे सगळ्यात मोठं असणारं ते धन आहे. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी काही लीला केल्या. त्याच्यानंतर गायी गोपाळ घेतले, यमुनेच्या ठिकाणी असणारे गेले, तिथं काही खेळ खेळले. ब्रह्मदेवाले त्यांनी गायी चोरून नेल्या. धेनुकासुराचा असणारा उद्धार केला. काल्या यमुनेच्या असणाऱ्या पात्रामध्ये तो होता, त्याला सुद्धा असणारं ते पळवून लावलं. त्याच्यानंतर वर्णन केलं की आता गोपाळ पण झोपत, गोपाळाला झोप लागायली, आता मेकअप करून आलेले आहेत आता. आणि पुढं वर्णन केलेलं आहे. देवानं वेगवेगळ्या असणाऱ्या लीला केल्या. लीला केल्याच्या नंतर मग मात्र अनेक असणारे खेळ खेळल्याच्या नंतर मात्र गोपाळ थकले. खांदी बाहर पोटी भूक काय खेळायचे सुख. पुढं असणारा जो भाग आहे, इंद्र भगवंताची पूजा करायची म्हणून तयारी चालू होती. कृष्णाने सांगितलं इंद्राची का पूजा करता. आपल्या खऱ्या गायी गोवर्धन पर्वतावर चालतात आणि चरत असताना
दूध जर जास्त देत असतील तर गोवर्धन पर्वतामुळे देतात, कारण तिथं चारा उगवतो ना. तो चारा खाल्ल्याच्या नंतर गायी आपल्या भरपूर दूध देतात. इंद्राचा गर्व कमी करण्याकरता देवानं सांगितलं गोवर्धन पर्वताची पूजा करायची, गायीची पूजा करा, ब्राह्मणाची पूजा करा, दान धर्म द्या आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. म्हणून देवानं सांगितल्यामुळं गोवर्धन पर्वताची त्यांनी पूजा कशी केली? जेवढं साहित्य इंद्राच्या पूजेकरता आणलं होतं तेवढं ब्राह्मण मंडळीला दान दिलं. जेवढं साज शृंगार करण्याकरता आणलं होतं तेवढं गाईला सजवलं, गोवर्धन पर्वताला असणारं सजवलं. आणि सजवत असताना गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली, पण पूजा करत असताना प्रदक्षिणा करण्याकरता सुरुवात केली गोवर्धन पर्वताची. आणि देवानं एक रूप धारण केलं गोवर्धन पर्वताच्या उंच असणाऱ्या शिखरावर. आणि शिखरावर रूप धारण केल्याचे तर जेवढा प्रसाद त्या गोपांनी गवळणींनी आणला होता, देवानं विराट रूप धारण केल्यानंतर मुख असं पसरलं, सगळ्या जणांचा प्रसाद असताना तो स्वीकार केला. इंद्र भगवंताला गोष्ट कळाली आणि कळाल्याच्या नंतर ह्या सगळ्या जणाला एक काहीतरी शिक्षा द्यावी म्हणून एक सावर्तक नावाचा असणारा एक त्यांचा गण आहे, त्याला पाऊस पाडण्याकरता सांगितलं. देवानं सांगितलं इंद्राचा गर्व कमी करण्याकरता किती पाऊस पाडू द्या, आपण ज्याची पूजा केली तोच आपलं संरक्षण करील. म्हणून सगळ्या जणांनी येऊन गोवर्धन पर्वत असणारा उचलला आणि गोवर्धन पर्वताच्या खाली असणारे सगळे गोपाळ, गायी, गवळणी सगळे असणार तिथे विश्रांती करता थांबले. आपली आजची असणारी जी काही कथा आहे आपण इथंच थांबण्याकरता सुरुवात करू का? उद्याच्याला बरोबर 3 वाजता कथा सुरुवात होईल, 6 वाजता सांगता होईल. आता आपल्या दृष्टीला जे भगवंतानी तिथं असणारे खेळ खेळले तेच गोपाळ आपला खेळ आता इथं खेळतील. आणि जसा गोवर्धन पर्वत तिथं असणारा उचलला, जसा देवानं काला केला तोच आपल्याला इथं असणारा तो काला आपल्या डोळ्यानं पाहायचा आहे.